मायबाप सरकार, तुमचे लेकर चांदीचे, तुमचे लेकर सोन्याचे आणि आमचे लेकर काय चिखला मातीचे का काय? अहो तुमचे लेकर एक दिवस उपाशी तापाशी राहिला तुमच्या काळजाला जखमा होणार का नाही? आमचे लेकर उपाशी तापाशी राहायला लागले मायबाप सरकार, इथं आमचे लेकर मारायचेत का तुम्हाला? आमचे लेकर इथं पाण्याची व्यवस्था नाही, संडास बाथरूमची व्यवस्था नाही, तुम्ही स्टॉल बंद केलं जेवायचे का? अहो तुमचं लेकरू एक दिवस उपाशी ठेवून बघा, काळजाला कशा वेळ होत्या उपाशीत का नाही तुम्ही? अहो तुमचं लेकरू उपाशी राहिल्या तुम्हाला कळलं का असतं ते? आमचे लेकरं उपाशी तापाशी मारताल ना, तर येणाऱ्या काळात तुम्ही जिवंत फिरू शकणार नाहीत, उपाशी तुम्ही सुद्धा मरताल. हा आमचा तळतळा तुम्हाला लागणार आहे. तुम्ही पाणी पाणी करताल पण तुम्हाला पाणी भेटणार नाही. आजचा दिवस आहे, तुम्ही सुधरा. मराठ्यांना गावाकडून गाव खेड्यातून आलेल्या मराठ्यांना फाटके तुकडे चपला नाहीत, वाकडे तिकडे राहतात, परंतु ते पोलीस प्रशासनाला कसल्याही प्रकारचा त्रास देत नाहीत आणि तुम्ही सुद्धा त्यांना त्रास देऊ नका. त्यांची तात्काळ व्यवस्था करा, त्यांची राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, संडास बाथरूमची पाण्याची व्यवस्था करा. मराठे तुम्हाला इंचभर सुद्धा त्रास देणार नाहीत, हा मराठ्यांचा शब्द आहे. धन्यवाद.